आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हे पाहते 4 पोटे। जय काली महाकाली। जय काली महाकाली। काय झालं जी? जय माका। मी सांगून राहिलेला तो बुवा साधारण नाही ना सावकार। आमच्याशी भी खेळ करून राहिला तो। कायचं जी? उघड्या नागडे फिरते तो। हलक्यात घेऊ नका त्याले। भुजंग पाहिले ना खोलीत। हो ना, मग आता आमच्या हातून सुटत नाही कोणी। तुमचा लय आधार आहे जी आम्हाला। जीवावर तर उदारून सनेनी पोट्टेले वाड्यावर तर ठेवलं ना का? अशाच पोरांचा बळी द्या लागते। उद्याले सूर्यग्रहण हाय आणि मायरान आईले जर मुहूर्तावर बळी भेटला तुमची तकदीर बघून जाईल। हो ना, मले मले लई त्रास आहे त्या बुवाचा। जिथं जाईन ना तिथे मला चिरडायला पाहिजे। बळी दिला की समद थांबतय। ग्रहणाचा दिवस मुहूर्ताची वेळ चुकू नका। जय महाकाली। माया वाटेतले समधे काटे दूर करतो आणि माया जानकीले वाड्यावर तर घेऊन येतो। तर लोक म्हणतील, लोक 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 काय म्हणतील? अबे बैताडा, असा काय पाहिजे? अबे किती चुका करते का? चुकावर चुका चुकावर चुका करते आणि माती खात राहते। अबे भैताड आहे का? अबे काय ते सारखं बोल ना। अबे उद्या ग्रहण आहे ना, हा पोट्टेले वाड्यावर तर आणून ठेवलं। उद्या बळी पण देशील। अबे गावात बोंबाबोंब होणार नाही का? आणि बुवाने एखाद्या पोट्टेले सोडवलं तर अबे भर चौकात जाळतींना उभा तुले। अबे काहीतरी तिकडम लढव ना। कसं करू सांगतो। विर्या, ए विर्या, अबे कुठे मेला भैताड? आलो जी सावकार। पोट्टे मागच्या दारातनं बाहेर काढ आणि कोठार घरात बांध करून ठेव। जी पोट्ट्या, लय साजरी पोरात तुम्ही आणि शहाणी पण आहात ना। पण तुम्ही आमच्यावाला ऐकलं नाही, आम्ही दिल्लीला खाल्लं नाही, म्हणून सान्यानी तुम्हाला बंद करून ठेवलं। पण आता त्रास देऊ नका, मस्ती करू नका, हा? आणि आम्हाला मान द्या। विर्या, जाऊ दे पोराईले। जी जागा खेळा जा। सावकार पोट्टेले काही नाही सोडलं
आता उद्या बळी कोणाचा द्यायचा? अबे एका दगडात दोन पक्षी मारतो ना आम्ही. पोट्टेले सांगितलं सोडलं तुम्हाला, आणि विरोबाले सांगितलं कोठार घरात बंद करून ठेव पोट्टेले. म्हणजे उद्या काही झालं तर कोण अडकण? विरोबावर. मला माहित आहे ना का तुमचा हट्टीपणा जाणारच नाही. हो, तुम्हाला आठवते का आपलं नवं नवं लग्न झालं होतं तेव्हा तुम्हाला ज्वर भरला होता. तेव्हा पण तुम्ही असा त्रास दिला होता ना मला. चाटणच घ्यायचं नाही ना. म्या चाटण घेऊन आले का डोळेच बंद करायचा. मग म्या काय करायचे, तुमचं नाक दाबायचे आणि मग तुम्ही तोंड उघडायचं. आणि जसं महा बोट तुमच्या जिभेजवळ गेलं का पटकन चावायचा. आठवतंय का? तुमच्यात एक लहान मूल दडलेलं आहे. पण असं नाही करायचं. चाटण घेतलं पाहिजे का नाही? ओ, उघडा ना तोंड. आता तुम्ही तोंड उघडलं नाही ना तर मी महाराजाले नाव सांगेल. हा, बघा ना महाराज, आता तुम्ही समजावा तुमच्या रामले. महा काही ऐकतच नाही ना. थंडी वाजून राहिली ना मले. उभं पण नाही राहावं ते. ओ, ऐका ना, आता तोंड उघडता का नाक दाबू तुमचं? हा, माणसं बघा ना कसा त्रास देतो तुमचा दादा. माया शान्या दादाले नाव नको ठेव बरं. पाय, त्यानं तोंड बी उघडलं. बाप्पा, खरंच? चाटण गेलं पोटात. महाराजांले सांगितलं ना तवा आ केलाय. आणि तू तब्येत? पंच, अहो ताप थंडी होतच राहते ना. आणि घरातल्या बाईले आधी घराकडे लक्ष द्यायला लागते का नाही, मग स्वतःकडे बघा लागते. आणि तसं बी तुम्ही आणि मामाजी हातच ना माझ्या मदतीले. आणि त्यात माय कल्ला करते. मग का झालं? वंस, तुम्हाला एक सांगते, सासूबाई ना लय धीराच्या आहेत, हिमतीच्या आहेत त्या. कसा बी प्रसंग येऊ दे, त्या कायम खंबीरच राहतात ना. आणि आपले महाराज पण आहेत ना, त्यांचं लक्ष असते का नाही आपल्या घरावर? तर वहिनी, काय झालं? तू दादावर तर लय माया करते ग. पण मला समजतच नाही का मी त्या म्हाताऱ्याला नवरा कसं समजू. मला तर भीतीच वाटते ना त्याची. ठरलं का लगीन? ठरलं तर तुम्हाला पटणार असन तर एक सांगते. काऊन नाही पटणार? तू माया भल्यासाठीच सांगशील ना. हो ना. वंस, तुम्ही का नाही डोळे बंद करा आणि महाराजांचं रूप सामोरी आणा आणि सांगा त्याईले का महाराज महारक्षण करा. महाराज ऐकतील? अहो नक्की ऐकतेत ना. खरं तर तुम्ही त्याईले भेटला होता ना तेव्हाच बोलायला हवं होतं. वंस, आता या संकटातून ना तुम्हाला महाराजच वाचवू शकतील. तसं म्या तुमचा दादा आणि मामाजी हावतच ना तुमच्या सोबत. पण महाराजांनी कृपा केली ना तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. म्हणा बरं माया बरोबर. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. शुभम भवतु. पाय कायली चिपटी लेकरा,
सेवा तर स्वीकार करा ना बामाई. कावरा बावरा काऊन दिसून राहिला तू? कावरा वावरा कायले मायासारखं तर आता मायाच नशीब आहे ना. डोळ्यासमोर तुम्ही असता, डोळे बंद केल्यावरही तुम्हीच दिसता. नेहमी तुमचंच नामस्मरण करतो. अजून काय पाहिजे? प्रपंच चालवाले काम लागते ना लेकरा. आता त्याची काळजी तुम्हालाच आहे ना बा. सौकुनी कुटुंब आहे ना माया. ना माई बायको बजाबाई, माई पोरगी यमुना, तुम्ही आहे ना. चालेल, काम पण दिलं तुम्ही मला आताच. लेकरा, गजाननासाठी साजरी बाराबंदी शिवजो. हो. ही घे, काय या पिशवीत? पाहना तू. कात्री, सुताचं बंडल, सुया पण आहे याच्यात. कापड शिवाले साहित्य लागते ना लेकरा. तू वर वर तर हसत राहते आणि मनातल्या मनात झुरत राहते ना. जे मनात असन ते बोलावं ना लेकरा. माय भावली आजची तुम्ही काम देन मनातलं सगळं ओळखता तुम्ही. मग कायले बोलू. अशीच कृपा असू द्याची. कनकन कना आता बोलते. शुभम भवतु. बघावं तेव्हा त्या रामचंद्राच्या अंगाने तेलच लावत बसते, नाही तर चाटण देत असते. माझ्या पोराले काय खाऊ पिऊ घालते देवालेच मालूम. ए फुटके, आली जी, आली आली. घोंगड कायले मिरवून राहिली? थंडी वाजून राहिली ना सासूबाई. तुले बोलावलं का चटके फट येता येत नाही? पायाला दगड बांधली का तू या? माय ए बापावानी डोळे मोठे मोठे करून काय बघते मायाकडं? या पशकुनीने काय सांगितलं तुले? काय सांगन ती मले? हेच का असं कर आणि तसं कर. म्हणजे कसं कर? हा, नर्मदे, चटका देऊ का तुले? शिंग फुटून राहिली का? प्रश्नाने प्रश्न विचारायला लाज नाही वाटत तुले? म्हणे जबाब पाहिजे. सासूबाई ते तुले विचारलं? तुले विचारलं का? बोल गय नकटे, काय पडवते ही तुले? कशाला पडवन ती मले? बाप्पा, माय माय बनायचा प्रयत्न नको करू तू. एक गोष्ट लक्षात ठेव, तू या आयुष्याचे निर्णय म्याच घेणार. पण माय, नर्मदे, तू या सासरी गेल्यावर तुझं तू बघ, पण जोवर तू या घरात आहेस, तू या आयुष्याचे सगळे निर्णय म्याच घेणार. बोल ग, शिकवतीले? मी कशाला काय शिकवण सासूबाई? नाही शिकव ना. म्हातारा आहे, असं आहे नि तसं आहे. तुझ्या बापाने तुले आमच्या गळ्यात बांधली. तरना ताठा माझा पोरगा देख ना. आणि तू काय केलं? नातू दिला मले, माझ्या घराले नातू दिला का? उंबरटा वलांडून आमच्या घरात आली आणि आमच्या घराले सुखाले ग्रहणच लागलं. पण माय, तू लगीन तिथंच होईल जिथं म्या सांगन. मायाशी बोलतानी वागतानी डोसकं जागेवर ठेवायचं, ध्यानात ठेव. हे बैताड, ये बस. पाय चेप माय. माय, ज्वर आहे ना बहिणीच्या अंगात?
आणि तू विटाळशीन बी आहेस. हा मग तुले शिवली तर विटाळ नाही होणार का? आंघोळ करून कामाला लागन मग. पण ताप आहे ना वहिनीले. असू दे ना मग, मरू दे ना. माझ्या सासूबाईचे दिवसात 3-3दा पाय चेपायचे मी, डोसक्यावर आंघोळ करायचे आणि कामाला लागायचे. मेले म्या नाही ना. मग ही हळूबाई मुळमुळ कायले मरण. हे भैताड बस, पाय चेपून दे मायावाले. वय झालं बाई मा, आता जाणारा विटाळ असाच त्रास देते. बस ना, चेप पाय. जी जी. महाराज, माय मा काय करन ते करू दे. मले म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधू दे. समद सहन करीन म्या, पण माया प्रेमळ वहिनीवर तर दया करायची महाराज. वहिनीचा त्रास, तिचं दुःख मले बघवतच नाही ना. माया वहिनीच्या नशिबातलं तरस कमी होऊ द्यायची महाराज. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. अगं परशुराम भाऊ, खुर्ट्याला पाहिलं का? महाभाचा खुर्ट्या. नाही वा, काय झालं? काही नाही जे. हा दिसला तर सांगा त्याले, घराकडे बोलवलंय म्हणा. हाव येतो. हा उमाविनी, तुमचा बाळ्या आहे का घरी? नाही बा, आता आपले खुरट्या पंड्या बाळ्या एकत्रच असतात ना. पण पोट्टे दिसून नाही राहिले ना मले. काळजी कायली करता भाऊजी, महाराजासोबतच असतात ना आपले पोट्टे. पाहतो मी, येतो. काका देवळ्या, पाया पड तुझी महाराज. शुभम भवतु. घनघन घन हात बोते. कोणाली शोधून राहिला? महाभाचा खुर्ट्या, बंड्या बबड्यानी बाळ्याली. मग त्याला शोधायची काय गरज पडली? जे माहित नाही जे, आधी मध्ये हे चारी पोट्टे गावात इकडे तिकडे फिरत राहतात, पण आज लई वेळ झाला मला दिसलेच नाहीत ना. आजूबाजूला खेळत असतील ना. पोट्टे तर तुमच्याच आजूबाजूला राहतात ना. तरी बी तू त्याला शोधते. गण गण गणात बोते. चला ना, अरे चला ना खेळा. चला आता तुम्ही खेळू ना. कायचा खेळू बे, खेळू ना. मला कुठे जमते आता. तुझ्या आजा कसा बुडा होऊन राहिला का नाही? तुझ्या आजाला जमते, त्यांच्या संग खेळ. खेळ ना आपण, खेळ. मी काय म्हणतो, या आजी संघ खेळ. अबे लय हरिणी सारखी उड्या मारते ते. हो अंगणवाड फिरण ना त्या संघ. हा खेळ. खेळ पण बोलते मला नाही जमत ना, मला लई काम आहे. खेळ ना जरा लेकरा संघ. मला नाही ना जमत, तू आजा बरोबर खेळ. निघा अजय, तू छोटी माई येऊन राहिली, तिच्या संघ खेळतो. छोटी वा, छोटी वा, छोटी वा. खेळणं असं, खेळणं बाप्पा, खेळणं. आपण खेळू ना मस्त सोबत, खेळून खेळतो. काय लेकरा, मला कसं जमन खेळणं? बाबा काऊन नाही जमणार, लेकरासोबत खेळायच लागते. हे गजा, तुझ्या काकाले पळू, लई वजन वाढलं त्याच. बंकाट खेळ ना. मी आता तयारच आहो ना बाबूजी. आता गजाननची छोटी माँ खेळली तर मला पण खेळायला आवडन ना. का हो छोटी माँ? काय बोलून राहिले तुम्ही? असं अंगणात खेळणं बरं दिसते का? बाप्पा काहून नाही दिसलं चांगलं? गरीबा घरची असो नाही तर श्रीमंता घरची, माय ही लेकरासाठी मायच असते. आणि आपल्या अंगणामध्ये खेळायची कायची चोरी आहे? खेळ जमते ना मग. अंगणात खेळायला लय मजा येते. कोणता खेळ खेळायचा गजानन? आंधळी कोशिंबीर खेळू. मायावर राज्य. तुझ्यावर तर राज्य म्हणजे तुझ्या डोळ्यावर तर पट्टी बांधा लागेल ना.
कशी करते पाय छोटी मा. आता गजाननवर राज्य आहे तर तुझ्या डोळ्याला कशी पट्टी बांधणार. पाना सासूबाई माई मजाक करते. बापा खेळ म्हणजे मजा मस्तीच तर आहे सुनबाई. हो ना, खेळताना हसावं, आनंदी राहावं. हो ना, ही रडीचा डाव खेळते. सासूबाई बंकट चुप राहा ना. खेळ. खेळा खेळा. ये इकडे पट्टी बांधून देतो ये. गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.